पण जर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जे प्रॉडक्ट दाखवणार आहे त्याला जर पर्टिक्युलर जर तुम्ही एरिया ठरवला तर नक्कीच तुमचा बिझनेस तिच्याकडे छान आहे तर तिच्यापेक्षाही माझ्याकडे छान असलं पाहिजे असे एक मेंटॅलिटी असते. म्हणजे की कॉम्पिटिशन असतं, जेवढा त्यांचा अभ्यासामध्ये कॉम्पिटिशन असतं तर त्या हिशोबाने तुम्ही कलेक्शन ठेवू शकता. जसं तुम्ही बघा ब्लॅक मध्ये अगदी सुंदर आणि छान आहे तर त्याच्यावर तुम्हाला सेम मॅचिंग मध्ये इथे जी बॉटम आहे ती या ठिकाणी मिळून जाणार आहे. आणि आपली ऑनलाईनची टीम जी आहे ती प्रॉपर आपल्याला व्हिडिओ कॉल मध्ये संपूर्ण माहिती सांगत असते की एका बंच मध्ये किती पीसेस आहे, त्याचा फॅब्रिक काय आहे, त्याची डिझाईन, भरपूर सारे या ठिकाणी कलेक्शन आहे. पण छोट्याचा जो व्हिडिओ आहे 5 ते 6 मिनिटाचा त्यामध्ये मी तुम्हाला असे कुठले तरी व्यवसाय आहे जे ठिकठिकाणीच जास्तीत जास्त चालत असतात. जसं की आपण जर साड्या घेतलं तर पर्टिक्युलर जर आपण घरातून किंवा दुकानातून स्टार्टअप कुठेही केलं तर साड्या चालत असतात. कुर्ती एक प्रॉडक्ट आहे, तेही असं आहे की प्रॉडक्ट कुठेही चालू शकतं. पण जर मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी जे प्रॉडक्ट दाखवणार आहे त्याला जर पर्टिक्युलर जर तुम्ही एरिया ठरवला तर नक्कीच तुमचा बिझनेस ग्रो करेल. म्हणजे की मी कुठल्या प्रॉडक्टची गोष्ट करत आहे ते म्हणजे की कोट सेट, ज्यामध्ये तुम्हाला खूप सुंदर आणि छानपैकी व्हाईट बेसवर हे जे आहे कोट सेटचं कलेक्शन या ठिकाणी मिळणार आहे. प्युअर कॉटन मध्ये याचा तुम्हाला फॅब्रिक मिळून जाणार आहे. आणि कसं आहे, कॉलेज एरिया जर असेल आणि त्या ठिकाणी जर तुम्ही तुमचा बिझनेस सुरू केला, बघा आपल्या रोडाच्या साईडला सुद्धा तुम्ही हा बिझनेस आरामात सुरू करू शकता. तर मंडळी तुम्ही जर 15 ते 20 जे कोड सेट आहे ते तुम्ही जर हँगिंग केले आणि त्याला डिस्प्ले अगदी सुंदर रचवला तर त्याच्याने तुमचे ग्राहक जाता जाता तुमच्याकडे येतील आणि तुमच्याकडून जे सॅम्पल्स आहे त्याची डिमांड करतील. कसं असतं ना, मुलींना रोज डेली वेगवेगळे कलेक्शन लागत असतात. म्हणजे की त्यांना क्रॉप टॉप असेल, जीन्स असेल किंवा अदर कुर्तीचं कोट सेटचं कलेक्शन असेल. म्हणजे शॉर्टली सांगायला गेलं की आजच्या जनरेशनला हे सर्वात जास्त विकले जाणारे प्रॉडक्ट आहेत. तर तुम्ही कॉलेज एरिया किंवा हॉस्टेल एरिया असतो, गर्ल्स हॉस्टेल असते, तर त्या ठिकाणी आजूबाजूला तुम्ही तिथे तुमचं एक छोटंसं शॉप ओपन करू शकता. अदरवाईज तुम्ही रोज त्या ठिकाणी येऊन बाहेरच्या साईडला जाऊन सेल करू शकता. याच्यामध्ये खूप बेनिफिट आहे, कारण की मुलींना कसं असतं ना, तिच्याकडे छान आहे तर तिच्यापेक्षाही माझ्याकडे छान असलं पाहिजे असे एक मेंटॅलिटी असते. म्हणजे की कॉम्पिटिशन असतं, जेवढा त्यांचा अभ्यासामध्ये कॉम्पिटिशन असतं त्याच पद्धतीने त्यांना ड्रेसिंगचं सुद्धा खूप जास्त कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्ही हे कलेक्शन ठेवून आपला बिझनेस खूप लवकर ग्रो करू शकता. जसं बघा अगदी सुंदर तुम्हाला रिओन फॅब्रिक मध्ये याचं कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघा. रिओन याचा कपडा असणार आहे, म्हणजे की आपल्याकडे आपण म्हणतो की याचा कपडा खूप छान आहे, याचा कपडा कुठला असणार आहे त्यालाच आपण फॅब्रिक म्हणू शकतो. फॅब्रिक मध्ये कसं आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे इथे जे आहे प्रॉडक्ट आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिले जातात. हे जे सगळे कलेक्शन आहेत ना, आजच्या जनरेशनला खूप जास्त डिमांडेड आहे. आता कसं आहे ना, मुली कॉलेजला येऊन तर साड्या नाही वेअर करणार, साड्या वेअर करतील पण काही फंक्शन्स असेल किंवा काही त्यांच्याकडे प्रोग्राम आहे त्यावेळेसच त्या मुली साडी वेअर करतात. पण डेलीला खूप टेन्शन असतं त्यांना. युनिफॉर्म असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण ज्या मुलींचा युनिफॉर्म नाहीये त्यांना रोज डेली आठवड्याचे एकदम सेटअप असतं. त्यामुळे तुम्ही हे कलेक्शन कॉलेज एरिया किंवा हॉस्टेल एरियाच्या बाहेर सेल करू शकता. याच्यामध्ये तुम्हाला प्लेन हवं, प्रिंटेड हवं, कारण की कसं आहे ना, प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगवेगळी आहे तर त्या हिशोबाने तुम्ही कलेक्शन ठेवू शकता. जसं तुम्ही बघा ब्लॅक मध्ये अगदी सुंदर आणि छान आहे तर त्याच्यावर तुम्हाला सेम मॅचिंग मध्ये इथे जी बॉटम आहे ती या ठिकाणी मिळून जाणार आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला कॉटन असेल, रिओन असेल, होजिरी असेल, अल्फाईन असेल, मलमल कॉटन असेल, अशा वेगवेगळ्या प्रकाराचे तुम्हाला या ठिकाणी कोट सेट घ्यायचे आहेत. कारण की एक आपण मेंटॅलिटी ठरवली पाहिजे की मला बिझनेस करायचा आहे, बिझनेसमध्ये एवढे प्रॉडक्ट मी या फॅब्रिकचे ठेवेल, एवढे प्रॉडक्ट मी या फॅब्रिकचे ठेवेल. म्हणजे की मिक्स मॅच करून तुम्ही सगळं कलेक्शन आपल्या दुकानात ऍड करा. कारण की ग्राहकांना जेव्हा तुम्ही कुठलंही प्रॉडक्ट त्यांच्या डिमांडच्या हिशोबाने देतात तेव्हा ग्राहकाची एक डोक्यात विचार असतो आणि एक त्यांची मेंटॅलिटी फिक्स होऊन जाते की नाही, त्या दुकानदाराने आम्हाला जे हवं होतं ते आम्हाला मिळालं. जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात प्युअर कॉटन मध्ये आहे आणि मी तुम्हाला बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगते की कॉटन हे फॅब्रिक असं आहे की 12ही महिने चालत असं. मंडळी आता हे सगळे कलेक्शन जर घरी बसल्या मागवायचे असतील आम्हाला तर नेमकं काय करायचं, स्क्रीनवर जो नंबर चालत आहे तो त्याच्यावर तुम्हाला कॉल करायचा आहे आणि आपली ऑनलाईनची टीम जी आहे ती प्रॉपर आपल्याला व्हिडिओ कॉल मध्ये संपूर्ण माहिती सांगत असते की एका बंच मध्ये किती पीसेस आहे, त्याचा फॅब्रिक काय आहे, त्याची डिझाईन्स काय आहे किंवा आमच्याकडे किती मार्जिन मध्ये विकलं जाईल. संपूर्ण प्रश्नांचं उत्तर आमची ऑनलाईनची टीम तुम्हाला देत असते लँग्वेज प्रमाणे. त्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये. परफेक्ट हिंदीसाठी व्यक्ती आपल्याकडे मिळत असतो. तुम्ही ऑफलाईन या किंवा ऑनलाईन या, घरी बसल्या जर तुम्ही मागवण्याची इच्छा करत असाल
तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचे. कलेक्शन तर अनलिमिटेड आहे, भरपूर सारे या ठिकाणी कलेक्शन आहे, पण छोट्याचा जो व्हिडिओ आहे 5 ते 6 मिनिटाचा, त्यामध्ये मी तुम्हाला जास्तीत जास्त कलेक्शन दाखवण्याचा प्रयत्न करते. जसं तुम्ही इथे बघत आहात, वेगवेगळे इथे तुम्हाला डिझाईन्स आणि पॅटर्न्स या ठिकाणी मिळणार आहे सेट टू सेट. जर तुमचा विचार असेल की आजच्या जनरेशनच्या हिशोबाने काहीतरी वेगळं कलेक्शन ठेवून आम्ही व्यवसाय चालू करू शकतो, तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.